गोवा सेकंड पार्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गोवामध्ये आम्ही फायनली पोहोचलेलो आहे. गोव्यामध्ये आम्ही अंजुना बीचवर शालम बॅकपॅकर्स म्हणून गेस्ट हाऊस आहे. तिथं बंक बेड्स आहेत, तुम्हाला बेड्स मिळतात. तशा तिथं अदर टेरिसवर आम्ही दाखवायला गेलो होतो. गेम्समध्ये आपल्याला टेबल टेनिस, टेनिस बॉल, डायनिंग एरियामध्ये कार्डचे वगैरे अदर गेम्स भरपूर आहे. तिथं पाण्याची पण सोय होती. ॲक्वाचं पाणी तुम्हाला बघायला मिळत होतं. ही गेम्स आहे, तिथं आम्ही जरा गेम्सचा एन्जॉय पण केला. गेम्स थोड्या खेळल्यानंतर बाथरूम वगैरे बघितलं तर बाथरूम पण एकदम क्लीन अँड क्लिअर होतं, काही विषय नाही. 600 रुपये पर पर्सन आम्हाला याची कॉस्ट बसली होती. त्याच्यानंतर आम्ही तिथल्या स्विमिंग पूलला गेलो. स्विमिंग पूलचं पाणी आणि स्विमिंग पूलचा एरिया खूपच छान होता. तिथं आम्ही जरा 1 ते 1.5 तासाचा एन्जॉय करायचा म्हटलं. स्विमिंग पूलमधून बाहेर पडल्यानंतर आम्हाला भुका लागल्या. त्याच्यानंतर आम्ही एका नजीकच्याच हॉटेलला गेलो होतो जेवायला. जेवण एकदम क्लास होतं. जेवून झाल्यानंतर आमचा नाईटचा प्लॅन होता कसिनोचा. कसिनोमध्ये गेल्यानंतर ना आम्हाला कसिनोचा प्लॅन कॅन्सल करावा लागला. कसिनोमध्ये आम्हाला आत एंट्री दिली नाही, कारण आमच्या 2 कार्यकर्त्यांची वय 23 असून सुद्धा त्यांना 21 म्हणून बाहेर ढकलले. तिथं 21 वर्षानंतरच एंट्री मिळते.